हॅलो फ्रेंड्स. सो लास्ट लेक्चरला आपण ईवे बिलच्या बाकी सगळ्या प्रोव्हिजन्स बघितल्या होत्या आणि आता ईवे बिल कुठच्या केसमध्ये जनरेट करावं लागणार नाही ते बघण्यापूर्वी जे पुढचे काही पार्ट आहेत की जे थोडे एक्झाम पर्स्पेक्टिव्हने लेस इम्पॉर्टंट आहेत ते आपण कव्हर करू आणि मग आपण शेवटच्या ज्या ठिकाणी ईवे बिल जनरेट करण्याची गरज नाहीये त्या ठिकाणी आपण जाऊ. सो 14th नंबरला इथे या डॉक्युमेंट्स अँड डिव्हाइसेस टू बी कॅरीड ऑन बाय पर्सन इन चार्ज ऑफ कन्व्हेन्स. सो द पर्सन इन चार्ज ऑफ अ कन्व्हेन्स म्हणजे थोडक्यात त्या व्हेकलचा जो कोणी ओनर असेल किंवा आता इन दॅट केस ड्रायव्हर जो असेल शॅल कॅरी द इनव्हॉइस ऑर बिल ऑफ सप्लाय ऑर डिलिव्हरी ॲज द केस मे बी अँड कॉपी ऑफ द ई-वे बिल इन फिजिकल फॉर्म ऑर द ई-वे बिल नंबर इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म ऑर मॅप्ड to a RFID. RFID is radio frequency identification device embedded onto the conveyance. सो त्याने काय केलं पाहिजे त्या पर्सन इन चार्जने त्याला इनव्हॉइसची ओरिजिनल कॉपी, बिल ऑफ सप्लाय किंवा डिलिव्हरीची यापैकी एक कसलं तरी कॉपी त्याच्याकडे असली पाहिजे. ओके. सेकंडली त्याच्याकडे ई-वे बिलची कॉपी असली पाहिजे किंवा ई-वे बिल नंबर असला पाहिजे किंवा मॅप टू RFID. आता RFID म्हणजे काय, तर तुम्ही असं अज्युम करा ही RFID टेक्नॉलॉजी अजून ऍक्टिव्ह झालेली नाहीये, ती अजून प्रपोज्ड आहे. पण RFID मीन्स रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस लाईक युअर GPS. तुम्ही ते एक डिव्हाइस दिलं जाईल प्रत्येक ट्रान्सपोर्टरला किंवा प्रत्येक ट्रान्सपोर्टेशन व्हेकलला की ज्या केसमध्ये तुम्हाला ते ऑनलाईन मॅपिंग करता येईल त्या डिव्हाइसचं. सो GPS किंवा GPRS आपण जसं अटॅच करतो ना तसंच त्या पद्धतीची टेक्नॉलॉजी आहे जी अजून ऍक्टिव्ह झाली नाहीये पण ती लवकरच होईल. सो आयदर तुम्हाला ई-वे बिल पाहिजे किंवा तुम्हाला ई-वे बिल नंबर जो आहे तो तुमच्याकडे असला पाहिजे आणि प्लस तुमच्याकडे इनव्हॉइस किंवा बिल ऑफ सप्लाय किंवा डिलिव्हरी चलन यापैकी जे ओरिजिनल जे काही डॉक्युमेंट असेल त्याची कॉपी तुमच्याकडे असली पाहिजे. म्हणून तुम्हाला आठवत असेल तर इनव्हॉइस ई-वे बिल इनव्हॉइस बिल ऑफ सप्लाय अँड डिलिव्हरी चलन ट्रिप्लिकेट मध्ये ड्रॉ केलं जातं. सो ओरिजिनल फॉर recipient, duplicate for transporter, transporter means person in charge and triplicate for the supplier असतं. सो ती कॉपी आमच्याकडे इथे असली पाहिजे. आता तुम्हाला वाटेल की बिल ऑफ सप्लाय, इनव्हॉइस आणि डिलिव्हरी चलन का, तर तुम्ही विचार करा की बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत ती तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन साठी काहीच रिलेव्हंट नसतात. सी पेमेंट व्हाउचर, रिफंड व्हाउचर, रिसिट व्हाउचर हे मुळात ट्रान्सपोर्टेशन साठीचे डॉक्युमेंट्स नाही आहेत. त्याच्यानंतर RCMचं इनव्हॉइस आहे, तुम्ही इथे त्याच्यामध्ये इनव्हॉइस मध्ये इन्क्लूड झालेलंच आहे. त्याच्यामुळे ही इनव्हॉइस, बिल ऑफ सप्लाय किंवा डिलिव्हरीचे यापैकी एक कुठचं तरी डॉक्युमेंट जे आहे ते इथे नेसेसरी आहे. Invoice reference number in lieu of tax invoice. So registered person may obtain an invoice reference number from common portal by uploading on the said portal a tax invoice issued by him in the prescribed form and produce the same for verification by the proper officer in lieu of a tax invoice, and such number shall be valid for a period of 30 days from the date of uploading. सो तुम्हाला इनव्हॉइस अपलोड करण्याऐवजी परत तुमच्याकडे इनव्हॉइस रेफरन्स नंबर जो आहे की तुम्ही इनव्हॉइस अपलोड करा आणि तो रेफरन्स नंबर कॅरी करा, तर तुम्ही करू शकता. देन डॉक्युमेंट्स इन ल्यू ऑफ ई-वे बिल काय आहेत, तर when circumstances so warrant, the commissioner may by notification require the person in charge of the conveyance to carry the following documents instead of e-way bill. सो टॅक्स इनव्हॉइस, बिल ऑफ सप्लाय और डिलिव्हरी चलन हे जे आहे ते काही कमिशनरने जर नोटिफाय केलं की ठीक आहे आता ई-वे बिल पोर्टल मे बी डाऊन आहे किंवा ई-वे बिल पोर्टलला मेजर प्रॉब्लेम आले टेक्निकल, सो कोणी ई-वे बिल जनरेट करू शकत नाही, देन कमिशनर विल by notification prescribe the document from so and so period in so and so region. You may carry only bill of supply and tax invoice and you may not carry ई-वे बिल, यू मे नॉट जनरेट ई-वे बिल. सो ती पॉवर कमिशनरला दिलेली आहे. देन व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स अँड कन्व्हेन्सेस. सो हा पार्ट जो आहे तुम्ही वाचून घ्यायचा आहे. हा पार्ट काय आहे तर फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ कन्व्हेन्सेस शॅल बी कॅरीड आउट. महत्वाचा फक्त मी वाचतोय. बाय द प्रॉपर ऑफिसर ॲज ऑथराइज्ड बाय द कमिशनर और ऑफिसर एम्पॉवर्ड बाय हिम. However, on receipt of specific information on evasion of tax, physical verification of specific conveyance can also be carried out by any other officer after obtaining necessary approval from commissioner. So जर त्यांना कळलं की इलिगल ट्रान्सपोर्ट होतोय, काहीतरी कुठेतरी प्रॉब्लेम आहे, सो दे कॅन मेक व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स अँड कन्व्हेन्स. सो ऑफिसरना ह्या पॉवर दिलेली आहेत. नाहीतर उद्या कोणी ऑफिसरला विचारेल तुला काय अधिकार आहे की आमची कन्व्हेन्स किंवा आमची गाडी थांबवून त्यातले गुड्स चेक करण्याचा. सो ती पॉवर जी आहे ती 138 रूल बी प्रमाणे 138B या रूल प्रमाणे ऑफिसर्सना दिलेली आहे. इन्स्पेक्शन अँड व्हेरिफिकेशन गुड्स साठी पण सिमिलर नेचर आहे. ही तुम्ही रीड आउट करून घ्या. इन केस जर डाऊट आला तर मला विचारा. या प्रोसिजरल आस्पेक्ट आहे, नॉट सो इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम पर्स्पेक्टिव्ह.
फॅसिलिटी फॉर अपलोडिंग इन्फॉर्मेशन रिगार्डिंग डिटेन्शन ऑफ व्हेकल. सो जर व्हेकल डिटेन केलं गेलं म्हणजे व्हेकलमध्ये तुम्हाला काहीतरी इनअप्रोप्रिएट दिसलं जर ऑफिसरला, तर ऑफिसर हॅज राईट टू डिटेन दॅट व्हेकल. म्हणजे तो ते व्हेकल जप्त नाही म्हणू शकत आपण, काय म्हणू शकतो, थांबवून ठेवू शकतो. या केसमध्ये त्याला विदिन 30 मिनिट्स म्हणजे अ पिरियड नॉट yeah, where a vehicle has been intercepted and detained for a period exceeding 30 minutes, the transporter may upload the said information in specified form on the common portal. अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ जर तुमची गाडी थांबवून ठेवलेली असेल तर ट्रान्सपोर्टरने ते अपडेट करायचं का, तुम्हाला तो डिस्टन्स मध्ये कव्हर पण करायला हवा ना. सो उद्या काय होईल, व्हॅलिडिटी संपून जाईल, तुम्ही थांबवून ठेवाल आणि मग युएबील इनव्हॅलिड होईल. म्हणून जर गाडी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ थांबवली गेली फॉर युएबील इन्स्पेक्शन, तर तुम्हाला ट्रान्सपोर्टरला ते डिटेल्स लगेच अपडेट करायला लागेल की आपली गाडी जी आहे आमची ती फॉर सो अँड सो रिझन, गाडी इन द केस तुमचं जे काही व्हेकल असेल ते फॉर सो अँड सो रिझन डिटेन केलं गेलं आहे फॉर मोर दॅन 30 मिनिट्स अँड सो ऑफिसर अँड सो डिटेल्स आर देअर. सो ते डिटेल्स मेन्शन करावे लागतील. असा काय प्रोसिजरल पार्ट आहे. आय डोंट थिंक याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाईल. And lastly, important rule that person in charge of conveyance shall carry copy of invoice or bill of supply in accordance with each 46A and 49 in case where such person is not required to carry an EWA bill under these rules. So EWA bill नसलं तरी इनवॉइस कंपल्सरीली कॉपी त्याच्याबरोबर कॅरी करायचीच आहे. ओके, नाव ही लिस्ट आहे टोटल 15 ऑब्जेक्टची, जी आता आपण बघूया वन बाय वन. and then we have to look after those two sections, I think section 32 and 33, which we have left behind. येस, सो ते पहिले कव्हर करून मग ईवे बिलच्या ऍप्लिकेशनवर जाऊ. प्रोहिबिशन ऑफ अनऑथराइज कलेक्शन ऑफ टॅक्स. सो इथे सोपी गोष्ट आहे की पर्सन हु इज नॉट रजिस्टर्ड शॅल नॉट कलेक्ट इन रिस्पेक्ट ऑफ एनी सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ अमाउंट बाय वे ऑफ टॅक्स अंडर दिस ऍक्ट. सो जी व्यक्ती रजिस्टर्ड नाही त्याने टॅक्स रिकव्हर करायचा नाही. नाहीतर काय होईल की जीएसटी, माझा जीएसटी नंबर आहे किंवा मी जीएसटी मध्ये रजिस्टर्ड आहे असं फेक आयडेंटिटी क्रिएट करून लोक जास्त अमाऊंट कलेक्ट करतील रेसिपियंट्स कडून. सो जी व्यक्ती रजिस्टर्ड नाहीये त्याने रेसिपियंट कडून कुठच्याही पद्धतीचा टॅक्स जीएसटी जो आहे तो त्याला रिकव्हर करता येणार नाही. सो दुसरी गोष्ट, नो रजिस्टर्ड पर्सन शॅल कलेक्ट टॅक्स एक्सेप्ट इन अकॉर्डन्स विथ प्रोव्हिजन्स ऑफ दिस ऍक्ट. म्हणजे रजिस्टर्ड पर्सनला टॅक्स कलेक्ट करता येईल पण त्याला ह्या कायद्यात सांगितलेल्या चौकटीत राहूनच टॅक्स कलेक्शन करायचं आहे. सो इन अकॉर्डन्स विथ प्रोव्हिजन्स ऑफ दिस ऍक्ट म्हणजे एक सपोज एखाद्या गुड्स वरती जीएसटीचा रेट आहे 5%, तर सप्लायर असं नाही म्हणू शकत की मला वाटलं म्हणून मी 28% रिकव्हर केला कस्टमर्स कडून. नो, दॅट सप्लायर हॅज टू फॉलो दी प्रोव्हिजन्स ऑफ दी ऍक्ट. सो अनऑथराइज्ड कलेक्शन एकतर अनरजिस्टर्ड व्यक्तीने टॅक्स कलेक्ट करायचा नाही आणि रजिस्टर्ड व्यक्तीने इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन्स ऑफ दी ऍक्ट टॅक्स कलेक्ट करायचा आहे. सो ह्या दोन प्रोव्हिजन सोपी होती. अमाउंट ऑफ टॅक्स टू बी इंडिकेटेड इन द टॅक्स इनवॉइस अँड अदर डॉक्युमेंट सेक्शन 33. So notwithstanding anything contained in this act or any other law for time being in force, wherein supply is made for a consideration, every person who is liable to pay tax for such supply shall predominantly indicate in all the documents relating to assessment, tax invoice and other like documents the amount of tax which shall form part of the price at which supply is made. So प्रत्येक इनवॉइस वरती तुम्हाला डॉक्युमेंट वरती तुम्हाला टॅक्सची अमाऊंट जी आहे ती सेपरेटली मेन्शन करणं रिक्वायर्ड आहे. मी क्लिअर कट इथे दिलेलं आहे. सो हे दोन सेक्शन छोटे छोटे होते, त्याच्या आय डोंट थिंक तुम्हाला एक्झाम मध्ये फार मोठे क्वेश्चन्स विचारले जातील. नाव लेट्स मूव्ह टू द इन्स्टन्सेस वेअर ईवे बिल इज नॉट रिक्वायर्ड टू बी जनरेटेड. कुठच्या केसेसमध्ये ईवे बिल जनरेट न करून सुद्धा चालतं, त्या एक 15 केसेस आपल्याला दिलेले आहेत, त्या आपल्याला बघायच्या. ओके, सो कुठच्या केसेसमध्ये ईवे बिल जनरेट नाही केलं तरी चालतं. नो ईवे बिल इज रिक्वायर्ड. फर्स्ट, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस फॉर सप्लाय टू हाऊसहोल्ड्स अँड नॉन डोमेस्टिक एक्झम्प्टेड कॅटेगरी कस्टमर्स. म्हणजे काय, थोडक्यात एक गॅस एजन्सी आणि आपल्या घरोघरी जे गॅस सिलेंडर येतात ना, डोमेस्टिक गॅस, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, आपल्या घरी जे हाऊसहोल्ड साठी जे एलपीजी सिलेंडर वाहून नेले जातात, सो ते टेम्पो असतात, काही ठिकाणी सायकलवरून नेले जातात. सो इन दॅट केस तुम्हाला ईवे बिल जनरेट करण्याची गरज नाहीये. देन केरोसिन ऑइल सोल्ड अंडर पीडीएस. पीडीएस म्हणजे काय, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. म्हणजे रेशन धान्य दुकानं जी असतात त्याच्यामधून जे केरोसिन म्हणजे रॉकेल सेल केलं जातं त्याच्यासाठी ईवे बिल जनरेट करण्याची गरज नाही. पोस्टल बॅगेज ट्रान्सपोर्टेड बाय डिपार्टमेंट ऑफ पोस्ट. पोस्टल बॅगेज म्हणजे काय, तर थोडक्यात ज्या बॅगेज मधून तुमचे पोस्टल पार्सल्स, कुरिअर्स, त्याच्यानंतर स्पीड पोस्ट,
ते जे डॉक्युमेंट सगळे ते जे एनव्हलप्स कॅरी केले जातील त्या पोस्टल बॅगेजसाठी ई वे बिल जनरेट करण्याची आवश्यकता नाही. ते नॅचरल ऑर कल्चर्ड पर्ल्स अँड प्रेशियस और सेमी प्रेशियस स्टोन्स, प्रेशियस मेटल्स अँड मेटल क्लॅड विथ प्रेशियस मेटल्स. सो हे काही ज्वेलरी सेक्टर, पर्ल्स, प्रेशियस स्टोन, सेमी प्रेशियस स्टोन्स, ह्या ज्या गोष्टी ह्याचा ईवे बिल जनरेट करायचं नाहीये. कारण इन केस जर ते चुकीच्या माणसाच्या हातामध्ये पडलं तर देर इज अ रिस्क ऑफ लॉस. सो ह्या ज्या गोष्टी आहेत, कारण त्याची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली 50,000 पेक्षा जास्त असणारच आहे बाय डिफॉल्ट. पण मग त्याच्यासाठी ईवे बिल म्हणूनच जनरेट करायचं नाहीये. नाही केलं तरी सुद्धा चालतं. इट इज नॉट मॅन्डेटरी. अगेन ज्वेलरी, गोल्डस्मिथ्स अँड सिल्वरस्मिथ्स वेअर्स अँड अदर आर्टिकल्स, ते जे परत मौल्यवान वस्तू जे आहेत त्यासाठी ई वे बिल नाही केलं तरी चालेल. करन्सी, आता करन्सी म्हणजे काय असा प्रश्न पडेल. तुम्ही ती सिक्युरिटॅरियन्सची एक व्हॅन बघितली असेल की जी एटीएम मधून, ती ऍक्च्युली सिक्युअर्ड व्हॅन असते ज्याच्यामधून एटीएम मधून कॅश काढली जाते आणि मग ती बँकेकडे नेली जाते. अशा काही व्हॅन्स आपल्या इव्हन रत्नागिरी सिटीमध्ये फिरताना दिसतात. सो ही जी करन्सी वाहून नेणारी गाडी असते किंवा कार असते त्यांना ई वे बिल जनरेट करण्याची गरज नाहीये. देन युज्ड पर्सनल अँड हाऊसहोल्ड इफेक्ट्स, म्हणजे समजा मी शिफ्टिंग करतोय माझ्या घराचं. सपोज मी एका घरातून दुसऱ्या घरात राहायला चाललोय आणि माझ्या घरातला काय एसी, टीव्ही, फॅन, फ्रीज जे काय आहे, कबर्ड्स, ते सगळं पर्सनल आणि हाऊस होल्ड इफेक्ट्स आहेत ते मी ट्रान्सपोर्ट करतोय, तर त्या केसमध्ये ईवे बिल जनरेट करण्याची गरज नाही. देन 8 नंबरला कोरल, अनवर्कड अँड वर्कड कोरल. कोरल म्हणजे प्रवाळगुच्छ जे असतात, प्रवाळ पुष्प जी असतात, ती जर तुम्ही ट्रान्सपोर्ट करत असाल, वर्क किंवा अनवर्क काही असतील, तर तुम्हाला ईवे बिल जनरेट करण्याची गरज नाही. सो पहिल्याच क्लॉजमध्ये हे 8 डिटेल्स सांगितलेले आहेत. इथे आपण क्लॉज ए संपवलाय. देन क्लॉज बी, व्हेअर गुड्स आर बिंग ट्रान्सपोर्टेड बाय नॉन मोटराइज्ड कन्व्हेयन्स, म्हणजे जर मी सायकलवरून गुड्स नेत असेल किंवा बैलगाडीतून, बुलक कार्टमधून गुड्सची ट्रान्सपोर्ट करत असेल, ज्या व्हेकलला मोटर अटॅच नाहीये, नॉन मोटराइज्ड कन्व्हेयन्स जे आहे त्याच्यातून जर मी ट्रान्सपोर्ट करत असेल, तर मला ईव्ही बिल जनरेट न करून सुद्धा चालेल. Then see, when the goods are being transported from the customs port, airport, air cargo complex and land custom stations to inland container depot or a container freight station for clearance by customs. So काय असतं की कस्टम पोर्ट, एअरपोर्ट किंवा लँड कस्टम स्टेशन म्हणजे जिथे फिजिकल बॉर्डर्स आहेत, लँड बॉर्डर्स आहेत, किंवा तुमचं व्हेसल जिथे येतात ते पोर्ट असेल, ह्या ठिकाणी कस्टमचे ऑफिसेस असतात. आता इथे बऱ्याच ठिकाणी असं होतं की त्या पोर्ट्सवरती, त्या एअरपोर्ट्सवरती ते गुड्स स्टोअर करण्यासाठी सफिशियंट जागा नसते. मग एक कंटेनर फ्रेट स्टेशन नावाचं कस्टम अथॉरिटीच्या अंडर असलेला एक डेपो आहे किंवा वेअर हाऊस आहे. तिथे हे गुड्स शिफ्ट केले जातात आणि मग तिथे क्लिअरन्सचे कंप्लायन्सेस जे असतील, म्हणजे बिल ऑफ एंट्री फायलिंग आहे, त्यांची ड्युटी पे करून घेणं आहे, त्याचं इन्स्पेक्शन आहे, सगळं तिथे कॅरी आउट केलं जातं. सो जर त्या लँड कस्टम स्टेशन, पोर्ट, एअरपोर्ट पासून कस्टम फ्रेट स्टेशन पर्यंतला, CFS असं म्हणतात, कंटेनर फ्रेट स्टेशन, तिथपर्यंत जर तुम्ही गुड्स ट्रान्सपोर्ट करत असाल अंडर द अथॉरिटी ऑफ कस्टम्स, म्हणजे कस्टमला त्यात एवढी वाहतूक करावी लागत असेल, तर त्यासाठी ईवे बिल जनरेट करण्याची गरज नाहीये. इन रिस्पेक्ट ऑफ मुवमेंट ऑफ गुड्स विदिन सच एरियाज ॲज आर नोटिफाईड अंडर रूल 138(4)D ऑफ द स्टेट और UTGST रूल्स. आता 138(14)D म्हणजे काय आहे, ऍक्च्युली आपण 138(14) बघतोय, त्यातला डी क्लॉज म्हणजे हाच क्लॉज आहे. सो हा पॅरलल क्लॉज प्रत्येक स्टेटमध्ये सांगितलेला असेल, त्या स्टेटच्या रूल्स मध्ये बघायला लागेल. सो फॉर एक्झाम्पल आपल्याकडे चंद्रपूर किंवा गडचिरोली हे जे एरियाज आहेत हे नक्षलाइट्स एरिया आहेत. सो या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मग ईवे बिल नाही केलं जनरेट तरी चालेल, असं तुम्ही जर सांगितलं. हे त्या स्टेट स्पेसिफिक त्यांना जे काही जर एक्झम्पशन द्यायचं असेल तर ते ह्या क्लॉजच्या अंडर ते प्रत्येक स्टेट देऊ शकतात त्यांच्या CGST रूल्समध्ये, त्यांच्या SGST रूल्समध्ये. सो हा क्लॉज जो आहे तो प्रत्येक स्टेटच्या रूल्समध्ये वेगळा असणार आहे. बाकी सगळे क्लॉजेस सगळीकडे सेम असतील. देन व्हेअर द गुड्स अदर दॅन डी ऑइल्ड केक बिंग ट्रान्सपोर्टेड आर एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स. आपण बघितलं की बेसिकली कन्साइनमेंट व्हॅल्यूच्या डेफिनेशन मधूनच एक्झम्प्टेड सप्लायची व्हॅल्यू जी आहे ती बाहेर काढली आहे. त्याच्यामुळे जर फक्त एक्झम्प्टेड गुड्स तुम्ही ट्रान्सपोर्ट करत असाल तर त्यासाठी ईवे बिल जनरेट करण्याची आवश्यकता नाही. Then where goods are transported are alcoholic liquor for human consumption, petroleum, crude, natural gas, हाय स्पीड डिझेल, मोटर स्पिरिट, म्हणजे थोडक्यात नॉन टॅक्सेबल सप्लाय जे सगळे आहेत ह्यांच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी ईवे बिल जनरेट करण्याची गरज नाही. Where the goods supply where the supply of goods being transported is treated as no supply under Schedule 3. So Schedule 3 च्या अंडर जर सप्लायच होत नसेल तो, तर तुम्हाला परत
ईवे बिल जनरेट करण्याची गरज नाही. आता शेड्यूल 3 जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की बेसिक शेड्यूल 3 मध्ये सगळे सप्लाय जे आहेत ते सर्व्हिसेसच्या कॅटेगरीमध्ये येतात, म्हणजे गुड्सची तिथे येत नाही कॅटेगरी. पण मग तुम्हाला आठवेल की ट्रान्सपोर्टेशन ऑफ कन्व्हेयन्सेस, मोड्स ऑफ कन्व्हेयन्सेस आपण एक बघितलं होतं बघा, की जर मी व्हेकल्स इकडून तिकडे दुरुस्तीसाठी पाठवत असेल इंटरस्टेट, तर तो काही सप्लाय नाहीये, मग त्यासाठी तुम्हाला ईवे बिल जनरेट करायची गरज नाही असं ते हे सांगतायत. Okay, then where the goods being transported under custom bond from inland container depot or container freight station to customs port, म्हणजे जसं मगाशी सांगितलं की कस्टम्स पोर्ट पासून कंटेनर फ्रेट स्टेशन किंवा इनलँड कंटेनर डेपो पर्यंत गुड्स, म्हणजे तसं तर रिव्हर्स सांगितलेलं आहे की कस्टम बॉन्ड किंवा त्या इनलँड कंटेनर डेपो पासून कस्टम्स पोर्ट किंवा एअरपोर्ट पर्यंत जर गुड्स ट्रान्सपोर्ट होत असेल अंडर अथॉरिटीज ऑर सुपरविजन ऑफ कस्टम्स, सो कस्टम वरती त्याच्यावर कंट्रोल आहे कस्टम ऑफिसर्सचा, असं जर होत असेल तर ईवे बिल जनरेट करण्याची गरज नाही. Then when the goods being transported are transit cargo from or to Nepal or Bhutan. सो जर नेपाळ किंवा भूतानला तुम्ही गुड्स पाठवत असाल किंवा नेपाळ और भूतानवरून गुड्स मागवले जात असतील तर त्यासाठी ईवे बिल जनरेट करण्याची गरज नाही. Then when the goods being transported are exempted from tax under notification 7/2017, supply of goods by CSD to unit run canteens or to the authorized customers and supply of goods by the unit run canteens to the authorized customers. सो या नोटिफिकेशन त्यांनी स्पेसिफिक दिलेलं आहे, तर ते काय लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. नोटिफिकेशनच्या अंडर जर सप्लाय केला असेल तर ते एक्झम्प्ट आहे. देन एनी मुवमेंट ऑफ गुड्स कॉस्ड बाय डिफेन्स फॉर्मेशन अंडर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स ऍज अ कन्सायनर और कन्सायनी. सो मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स जर गुड्सची ट्रान्सपोर्ट करत असेल ऍज अ कन्सायनर और कन्सायनी, मे बी ते काही टँक्स किंवा काही वेपन्स परचेस करत असतील किंवा सप्लाय करत असतील, इन दॅट केस ईवे बिल जनरेट करण्याची गरज नाही, बिकॉज दॅट इज टॉप सिक्रेट इन्फॉर्मेशन, नेशन वाईड what we can say important information, so no ईवे बिल is required for that. Next, where the consigner of goods is the central government of any state or local authority. Obviously जर consigner हे गव्हर्नमेंट असेल, मग गव्हर्नमेंट काही गुड्स सेंड करत असेल तर त्यांना ईवे बिल जनरेट करण्याची गरज नाही. बट फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स बाय रेल, आता इथे काय होणार, कारण रेल पण गव्हर्नमेंटचीच आणि कन्सायनर पण गव्हर्नमेंटच आहे, सो या केसमध्ये ईवे बिल जनरेट करण्याची आवश्यकता नाही. Then where empty cargo containers are being transported, आता एम्प्टी कार्गो कंटेनर्स हे गुड्स होऊ शकतात, इट इज अ मुवेबल प्रॉपर्टी, पण त्याच्यात ऍक्च्युअली काही सप्लाय होत नसतो ना, किंवा काही गुड्सची ट्रान्सपोर्ट होत नसते, आर एम्प्टी कंटेनर्स. सो ते एम्प्टी कंटेनर जर इकडून तिकडे ट्रान्सपोर्ट केले असतील तर त्यासाठी ईवे बिल करण्याची गरज नाही. अँड लास्ट 2 पॅराज ऑफ दिस चॅप्टर, where the goods are being transported up to distance of 20 km from the place of business of the consignor to a weighbridge for payment or for from weighbridge back to the place of the business of the said consignor, subject to a condition that movement of goods is accompanied by delivery challenge under rule 55. सो वेब्रिज म्हणजे काय, त्या वेब्रिज वरती त्या गुड्स त्या ट्रकचं सगळं वेट जे आहे ते कॅल्क्युलेट केलं जातं, त्याला धर्मकाटा असंही म्हणतात. त्या ठिकाणी काय असतं की त्याच्यावर जाऊन तुमचं ट्रकचं पूर्ण वेट घेतलं जातं आणि मग त्याच्यामधून फक्त ट्रक, अनलोडेड ट्रक जो असतो याच्यामध्ये गुड्स लोड केले नाहीये त्या ट्रकचं वेट जे आहे ते डिडक्ट केलं जातं. सो तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या गुड्सचं जे लोड केलं त्याचं वेट कॅल्क्युलेट करता येतं. तर जर मी माझ्या बिझनेस प्लेस पासून वेमेंटसाठी हे वजन करण्यासाठी त्या वेब्रिज पर्यंत जर गुड्स पाठवत असेल तर त्या एवढ्या छोट्या ट्रान्झॅक्शन साठी किंवा जस्ट मी त्याचं वेट जाणून घेण्यासाठी ते पाठवतोय, त्यासाठी ईवे बिल जनरेट करण्याची गरज नाही. पण जर 20 किलोमीटरच्या बाहेर तो वेब्रिज असेल तर मात्र मला ईवे बिल कंपल्सरली जनरेट करायला हवं. से फॉर एक्झाम्पल इथून हातखंबामध्ये 16 किलोमीटरचं डिस्टन्स आहे, सो जर मी तिथपर्यंत पाठवलं असेल तर मला ईवे बिल जनरेट करण्याची गरज नाही. पण कुठेतरी चिपळूण साईडला तो वेब्रिज आहे, तिथे मला ते गुड्स पाठवायचे आहेत, मग इन दॅट केस आय एम नॉट एलिजिबल टू टेक दिस एक्झाम्शन, मग मला ईवे बिल कंपल्सरी करावं लागेल जरी मी वेब्रिज साठी गुड्स पाठवत असेल तरी सुद्धा. आणि या प्रत्येक केसमध्ये जर मी ईवे बिल बनवत नसलो तरी सुद्धा मला रूल 55चं डिलिव्हरी चलन जे आहे ते कंपल्सरीली अटॅच करावंच लागेल. अँड फिफ्थ ओ पॅरा और ओ क्लॉज इज व्हेन एम्प्टी सिलेंडर्स ऑफ फॉर पॅकिंग ऑफ लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आर बिंग मूव्ड फॉर रिझन्स अदर दॅन सप्लाय. सो ज्या वेळेला एम्प्टी सिलेंडर्स एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी अदर दॅन सप्लाय ट्रान्सपोर्ट केले जातील त्या ठिकाणी ईवे बिल जनरेट करण्याची गरज नाही. सो हा सगळा
ई-वे बिल संबंधातल्या प्रोव्हिजन्स होत्या. आपल्या बुकमध्ये शेवटीचे लेटेस्ट रिकॅपिच्युलेट नावाचा एक पोर्शन आहे. त्याच्यात ई-वे बिलची जेवढी रिलेव्हंट आहे इन्फॉर्मेशन तेवढी त्यांनी चार्ट किंवा ह्याच्या फॉर्मॅटमध्ये दिलेली आहे. सो तुम्ही, माझं सजेशन आहे की एकदा रीड करून घ्या, पण नंतर वाचण्यासाठी मात्र हा जो रिव्हिजनचा पॅटर्न आहे किंवा हे जे समरी इथे दिलेली आहे तीच यूज करा. ती शॉर्ट आहे, पण माझ्या मते बऱ्यापैकी इम्पॉर्टंट पॉईंट्स यामध्ये कव्हर केलेले आहेत. सो सब्जेक्ट टू डेबिट नोट अँड क्रेडिट नोट, आपला टॅक्स इनव्हॉइस, विथ ऑफ सप्लाय आणि ई-वे बिल हा जो चॅप्टर आहे तो इथे संपलेला आहे.